हिंगणगाव येथील मतिमंद कुमारिकेवर नराधम सावकाराचा अत्याचार प्रकरणाची चौकशी करून नराधम सावकारांसह दोषीवर कडक कारवाई करावी. शिवसेना महिला आघाडी सांगली जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अंबिगेर यांची मागणी. हिंगणगाव तालुका कवठेमहांकाळ येथील एका मतिमंद कुमारिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गावातील सावकार पांडा मोरे याने अत्याचार पीडितेच्या वडिलांच्या गरिबीचा फायदा घेऊन व्याजाने पैसे देऊ केले होते. पांडा उर्फ पांडुरंग मोरे याचा बेकायदेशीर व्याजाने पैसे देण्याचा धंदा आहे. पैसे वसुलीसाठी सावकार मोरे हा पीडितेच्या घरी ये-जा करत होता. याचाच फायदा घेत नराधमाने पीडितेवर परिस्थितीचा फायदा उठवत वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याने पीडित कुमारिका ही 9 महिन्यांची गरोदर राहिली आहे. पीडिता ही मतिमंद असल्याने नराधमाविरुद्ध कायदेशीर लढाई करू शकत नाही. तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत, त्याची कोठेही वाच्यता होऊ नये यासाठी आई-वडिलांना मोरे हा धमकवीत होता. त्यांना जीवे मारण्याची धमकीही देत होता. त्यांच्या परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा घेऊन व्याजाच्या पैशापोटी आईस व वडिलास तगादा लावून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करत होता. पीडित कुमारिका ही गरोदर राहिल्याचे समजताच त्याने तिचा गर्भपात करण्यासाठी अनेक दवाखाने, प्राथमिक उपकेंद्रे पालथे घातले, परंतु कोठेही त्याला आधार मिळत नसल्याने अखेर पीडितेच्या आई-वडिलांना त्याने पैशाचे आमिष दाखवत पीडितेला कोल्हापूर येथील बालकल्याण संकुल येथे परस्पर दाखल केले. त्यांचा सर्व खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतही केली. परंतु गावातील चर्चा वाढत चालल्याने समाजसेवक, स्थानिक कार्यकर्ते यांनी सदर प्रकरणाची शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीमती रुक्मिणीताई अंबिगेर यांना माहिती दिली. अंबिगेर यांनी क्षणाचा विलंब न करता पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. महिला बालकल्याण समिती अध्यक्ष व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी प्रत्यक्ष भेटून पांडा मोरे या नराधमाविरुद्ध व अन्य दोषींच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले व ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली. संबंधित आरोग्य विभागाची, संबंधित संशयित आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिबा पाटील यांना दूरध्वनीवरून ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख मुनेरा भाभी शेख, उपशहर प्रमुख शेवंता गस्ते, उपशहर प्रमुख आरती जगदाळे, उपशहर प्रमुख सुरेखा भोरे यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींच्यावर, दोषींच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात येत आहे.